jungle. मिरज ग्रामीण पोलिसांची रात्रीच्या अंधारात मोठी कारवाई. वायू अवैध मुरुम वाहतुकीला दणका. मिरजमध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुरू असलेल्या वायू आणि मुरुम वाहतुकीचा गोरखधंदा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मिरज ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासात 2 बेकायदेशीर वाहतूक करणारे डंपर जप्त करत खळबळ उडवून दिले आहे. रात्रीचे 11 वाजलेले. संपूर्ण मिरज परिसर झोपेच्या कुशीत असताना दुसरीकडे मात्र वायू व मुरुम वाहतूक जोरात चालू होती. पण त्यांना कल्पना नव्हती की पोलिसांची नजर त्यांच्यावर आधीच रोखलेली आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण यादव, अंमलदार भरत पवार, चालक मनोज जाधव आणि रामचंद्र शिंदे यांचे पथक हॉटेल मंत्राजवळ गस्तीवर होते आणि अचानक त्यांच्या नजरेस पडला एक डंपर क्रमांक KA 23B6222. चालक जुबेर अशफाक पटेल, वय वर्ष 30, कोल्हापूरचा रहिवासी. वायूने भरलेला डंपर बिंदिकपणे घेऊन जात असताना उघड आले. एवढ्यात थांबले नाही. थांबतील ते पोलीस कसले. काही वेळातच पथकाच्या हाती लागला आणखीन एक डंपर MH10 AQ 1621. चालक युवराज शंकर येलपर्टे, वय वर्ष 29, मिरजचाच रहिवासी. मुरुमाची अवैध वाहतूक करताना रंगेत पकडला गेला. एकाच रात्री एकाच भागात 2 डंपर वेगवेगळे उद्या वायू आणि मुरुम वाहतुकीचे प्रकरण पोलिसांच्या कारवाईमुळे उघडकीस आले आहे. दोन्ही वाहने ताब्यात घेत पोलिसांनी सविस्तर अहवाल तहसीलदार मिरज यांच्याकडे सुपूर्द केला असून पुढील कारवाई तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हाक्के, पोलीस कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल चालक मनोज जाधव, रामचंद्र शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप कुंभार यांचा सक्रिय सहभाग होता. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे, यापुढेही अशा अवैध वायू आणि मुरुम वाहतुकीवर परिणामकारक कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे मिरज शहरातील परिसरातील वायू आणि मुरुम अवैध वाहतूक करणाऱ्यांनी धाबे जाणले आहे.